नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. कळंब तालुक्यातील तमाम जनतेसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कळंब तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅस टंचाईची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती. या अफवेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र आज ऑनलाईन धाराशिव न्यूजच्या वतीने आम्ही कळंब तालुक्यातील विविध पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीवर प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बाबा पेट्रोल पंप, ढोकी रोड, कळंब, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, तेजल गॅस सर्व्हिसेस या सर्व ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्दी आढळून आली नाही आणि सर्वत्र इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि भरपूर प्रमाणात साठा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी आधीच नागरिकांना आवाहन केले होते की जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. मात्र काही शासकीय सुट्ट्या आणि अफवेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र कळंब तालुक्यातील परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक गर्दी टाळावी आणि शांततेने व संयमाने इंधन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही संपूर्ण परिस्थिती आपण आमच्या कॅमेऱ्यातून थेट पाहू शकता. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑनलाईन धाराशिव न्यूज, कळंब, धारा. थोडा पहिला होता, आता नाही. 2-4 दिवसांमध्ये ह्या आठवड्यामध्ये नाही तुटवा. समाधानकारक सेवा आहे समाधान. कळंब तालुक्यामध्ये एक नंबर हा. कधीपासून यांचा गॅस वापरतो? मी खूप दिवसापासून एक 7-8 वर्षापासून वापरतो. एक कळंब तालुक्यातील जनतेला तुमचं काय आव्हान असेल की ह्या जे अफवा आहे गॅस तुटवडा, इंधन तुटवडा, त्याबद्दल काय वाटतं? आपल्याला बळी न पडता, कारण थोडाफार तुटवडा त्या युद्धामुळे झालेला होता. सर्व्हिस ह्यांची चांगली आहे. थोडाफार त्या अफवेमुळे थोडं झालं तुटवडा आणि ते अफवेमुळे थोडं जरा ह्यांचं बी वाहना गाड्या कमी, म्हणजे ह्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. गाडीमध्ये पेट्रोल कधी टाकलं? गाडीमध्ये काल टाकले पेट्रोल. काल भेटलं का तुम्हाला व्यवस्थित पेट्रोल? कालपासून तर थोडं सुरळीत झालंय. त्याच्या आधी जरा थोडं होता, 1-8 दिवस, 2-4 दिवसाखाली जरा तुटवड्याचा होता विषय. आता समाधानकारक परिस्थिती आहे का संपूर्ण? समाधानकारक आहे, पण थोडे जरा पेट्रोल पंपावले पण थोडे वशिलेवर म्हणा, अगर थोडं रिलेटिव्ह असे सर्वसामान्यांना थोडं जरा आणि त्रास होता. आजची परिस्थिती काय आहे? आज ती परिस्थिती आहे व्यवस्थित. हा, व्यवस्थित आहे. नमस्कार. तेजल गॅस सर्व्हिस कळंबमधून बोलतो मी. माझं नाव औदुंबर राजेंद्र कसपटे. आपल्या इथे गॅसचा पुरवठा सुरळीत चालू आहे. खेडोखेडी आपण गॅस पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवत आहोत आणि सिलेंडर बुकिंग केलं की आजच्या आज आपले लगेच सिलेंडर वितरण करतात आपण. गॅसची काय अफवा पसरली असले त्याला कोणी बळी पडू नका. आपल्याकडे भरपूर साठा आहे. बुकिंग केले की सिलेंडर त्वरित आपल्याकडे पोच मिळत आहे. तर मला आज सकाळपासून सिलेंडर टाकायला तुम्ही वाटत आपल्या इथं सकाळपासून सर कमीत कमी 400 सिलेंडर डिलिव्हरी केलीत आपण सकाळपासून. आपल्याकडे अजून शिल्लक सिलेंडर पुरवठा.
काळे